तर आपण रेडी होतोय डे 2च्या टूरसाठी आणि आपला फर्स्ट प्लेस आहे टायगर हिल. ओके, तर 4:30 वाजता निघून आपण फर्स्ट प्लेस करणार आहोत टायगर हिल आणि तिकडे आपण सनराईज पाहणार आहोत. सो लेट्स होप तिकडे कमी थंडी असावी बिकॉज इथे तरी 8 टेम्परेचर आहे आता आणि तिकडे आय गेस 0 और -3 पर्यंत टेम्परेचर जाण्याची शक्यता आहे. सो आपण बघणार आहोत आणि तो खरंच एक्सपिरियन्स चांगला असणार आहे बिकॉज एवढ्या पहाटे तिथून हिमालयाचं दृश्य आपल्याला दिसणार आहे. सो लेट्स सी तिकडे कसं पाहायला मिळतं आपल्याला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या दार्जिलिंग ट्रिपच्या डे 2 मध्ये. आणि आज एक्सप्लोर करणार आहोत आपण दार्जिलिंगमधील काही फेमस प्लेसेस. आणि आपला फर्स्ट प्लेस आहे टायगर हिल. 4 वाजता उठून 2 तास प्रवास करून आपण इकडे पोहोचलोय टायगर हिल जवळ. बिकॉज इथून सूर्योदय खूप चांगल्यारीत्या पाहता येतं आणि त्याची सूर्याची जी किरणं आहेत ती समोर असलेल्या हिमालयावर पडल्यानंतर त्याचे जे बदलणारे कलर्स आहेत ते इकडून पाहायला मिळतात. सो आपण वेट करतोय कधी सूर्य येईल आणि आपल्याला सर्व दृश्य पाहायला मिळेल. आता जवळजवळ 1 तास व्हायला आलाय बट सूर्य काय बाहेर यायचं नाव घेत नाहीये. एवढं ढगाळ वातावरण झालंय की त्यातून सूर्याची किरणं बाहेर येतच नाहीयेत. त्यामुळे समोर दिसणारा जो हिमालयन पर्वत आहे तोही आपल्याला दिसेनासा झालेला आहे. आणि आपला बॅड लक आपल्याला इथूनच परत जावं लागणार आहे. बघू आता वातावरण क्लिअर झालं तर ऑन द वे सुद्धा आपल्याला हिमालय पाहता येईल. डोळ्यावर झोप आहे बट आपण डिसाईड केलं की इथूनच आता सर्व प्लेस बघून एकदाच फर्स्ट हाफपर्यंत हॉटेलपर्यंत पोहोचू. बिकॉज आता रिटर्न जाऊन पुन्हा हॉटेलमधून फिरायला येणं पॉसिबल नाही आहे. सो आता आपण भेट देतोय बुद्धा टेम्पल आणि पॅगोडाजवळ. हे जुनं धार्मिक मंदिर आहे बौद्ध गुरूंचं. सकाळी उठून एवढं दमायला झालंय की आपण लांबूनच पॅगोडा पाहून रिटर्न जातोय आपल्या नेक्स्ट प्लेसकडे. सो थोडीशी पेट पूजा करून आपण एक्सप्लोर करतोय नेक्स्ट प्लेस, तो पण बटासिया लूप. स्वातंत्र्य सैनिकांनी जी आपल्या प्राणाची आहुती दिली त्याच्या स्मरणार्थ म्हणून हे स्मारक इथे उभारण्यात आलेलं आहे. आणि फारच सुंदर असं ठिकाण आहे. मध्ये स्मारक आणि बाजूनी टॉय ट्रेनसाठी रस्ता बनवलेला आहे. इकडे आमचं लक चाललं की टॉय ट्रेन सुद्धा त्याच वेळेवर आली आणि आम्हाला टॉय ट्रेनची मजा घेता आली. आणि आता पुढे आपण निघाले होते घूम मॉनेस्ट्री. इकडे खूप साऱ्या मॉनेस्ट्री आहेत बट ही सर्वात जुनी मॉनेस्ट्री आहे. सो आपण व्हिजिट करणार आहोत तिकडे घूम मॉनेस्ट्रीला.
आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर बुद्धांची ती एवढी मोठी मूर्ती पाहून मन प्रसन्न होतं. आणि सर्व तिकडे सजावट आहे ती कापडी सजावट आहे आणि ते पाहून खूप मन शांत होतं. आणि सकाळपासून सूर्याच्या शोधात आहोत, बट सूर्य नाही, बट इकडे आग भेटले. सो थोडीशी ते ऊब घेऊन आपण निघणार आहोत पुढच्या प्रवासाला. सो दार्जिलिंगमध्ये फिरण्यासारखे अजूनही खूप प्लेसेस आहेत, बट आत्ता आमची अशी अवस्था आहे. सो आम्ही एक लास्ट प्लेस करून रिटर्न जाणार आहोत हॉटेलमध्ये. आणि आपली लास्ट प्लेस आहे ती हिमालयन झू. आणि झूची तिकीट आहे 110 रुपये पर पर्सन. सो आम्ही ते देऊन एंट्री केली आहे झूमध्ये. पहिलं कुठे जायचं? तिकडे चांगल्या पद्धतीने प्राण्यांना ठेवलं आहे. जसं आपल्याला वाटतं की आपण जंगलात येऊनच त्यांना समोरासमोर पाहतोय. आणि आता इकडे आपण मोजकेच प्राणी पाहणार आहोत. तर हरण तर खूप झाले, बट आपण वाघ, चित्ता, अस्वल असे मोजकेच प्राणी पाहून निघणार आहोत. आणि इकडचं जे म्युझियम आहे ते खरंच सुंदर आहे. ॲक्च्युली तिकडे व्हिडिओ काढायला अलाव नव्हतं, नाहीतर तुम्हाला दाखवलं असतं. तिथे सर्व प्रजाती म्हणजे प्राण्यांपासून, पक्ष्यांपासून, फुलपाखरापासूनच्या सर्व प्रजाती ठेवलेल्या आहेत. आणि दुपारीच हॉटेलवर येऊन थोड्या वेळ आराम करून आपण निघालोय आता दार्जिलिंगच्या मॉल मार्केटमध्ये. एकंदरीत मॉल रोड हा काश्मीर मनालीपेक्षा थोडा छोटाच वाटला. मी शोधत होतो काहीतरी युनिक घेण्यासारखं, बिकॉज इकडे दार्जिलिंगचं असं स्पेशल अजून तरी आम्हाला काही दिसत नाही आहे. इकडे तरी असं घेण्यासारखं नाही आहे. आपण ट्राय करू गँगटॉकला MG मार्केटमध्ये. मित्रांनी सजेस्ट केल्यानुसार इकडचं फेमस एक बेकरी शॉप आहे होप. सो त्याला भेट देऊन आम्ही आजची रजा घेतो. सो पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओसह आणि नवीन प्लेससह. धन्यवाद.